धिक्कार असो, भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. यातून आपल्याला जवळपास 64 टीएमसी पाणी मिळणार आहे आणि यातून विदर्भातले 8 जिल्हे आणि 38 तालुके हे त्यात कव्हर होणार आहेत. त्यांना या ठिकाणी पाणी मिळणार आहे. जवळपास 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उद्योगांनाही पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे बहुतांशी प्रश्न या प्रकल्पामुळे या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाकांक्षीचा प्रकल्प विदर्भासाठी त्या ठिकाणी आहे आणि कालच परवाच त्याला कॅबिनेटमध्ये प्रशासकीय मान्यता मी दिलेली आहे. लवकरच याचं टेंडर काल सुरुवात होईल. इतर काही परवानग्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. काही 2-3 परवानग्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा तात्काळ मी त्या ठिकाणी घेणार आहोत. पण मी पुन्हा सांगेल की विदर्भातला जो दुष्काळी भाग आहे त्यात विशेष करून जवळपास 8 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा असे 8 जिल्हे या नदीजोड प्रकल्पामुळे कव्हर होणार आहेत आणि म्हणून हा प्रकल्प विदर्भासाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे.